सर राहुल, कसा वाटतं तुला? काय वाटला मूवी, कसा वाटला तुला बघून वगैरे? कारण मी तर मूवी आहे ना 29 तारखेला बघितला होता, खास तुझ्यासाठी परत एकदा बघायला आलो. तर तू काय बोलशील? व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सो हाय, नमस्कार मित्रांनो, मी गणेश आठवे, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात मित्रांनो? मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. सो विषय असा आहे की आमच्या इथे एक नवीन थिएटर असा ओपन झाला आहे. तो मागच्या महिन्यातच ओपनिंग झाली त्याची 21 तारखेला, 21 एप्रिलला. सो 2014 साली हा बंद झाला होता आणि त्या थिएटरचं नाव होतं श्रेष्ठ सिनेमा. 2014च्या अगोदर आम्ही जेव्हा बघायला जायचो हा थिएटर, त्या टायमाला इतकी मजा होती ना. त्या टायमाला अशी पद्धत होती की बाल्कनीवरती असायची आणि आता खाली नॉर्मल सीटा वगैरे असायच्या. त्या टायमाला ती पद्धत असायची. 80-60 रुपयाला अशी तिकीटची प्राईज होती. सो त्याच ठिकाणी, त्याच जागेवर आता एक नवीन थिएटर ओपन झाला आहे. त्या थिएटरचं नाव आहे राजहंस सिनेमा. काय ओपनिंग वगैरे 2 स्क्रीन आहेत, 1 आणि 2. 1मध्ये आहे ब्ल्यू आणि रेड, आपलं सेकंडमध्ये आहे रेड कलर. अशा सीटा आहेत आणि म्हणजे भरपूर काय खूप चेंज केलं आहे. हा 9 माळ्याचा टॉवर आहे आणि त्या 9 माळ्याच्या टॉवरमध्ये म्हणजे असा भरपूर मोठा 9 माळ्याचा टॉवर आहे आणि ते 3rd फ्लोअरला आपला थिएटर आहे. सो मी चाललो आहे द केरला स्टोरी मूव्ही पाहायला चाललो आहे त्या थिएटरला. सो मी पहिला पाहिलेला 29 एप्रिलला पाहिला होता, कारण की आमच्यासोबत तेव्हा मी प्रीमियर शो पाहिला होता. तो आमच्यासोबत डायरेक्टर साहेब पण होते, भरपूर असे मित्र होते, यूट्यूबर होते, मीडियावाले होते. सो तेव्हा मी पाहिला होता. पण पुन्हा एकदा माझं मन झालं आहे हा मूव्ही पाहायचा. सो माझ्यासोबत आहे राहुल गुरव. तो मला भेटणार आहे तिकडे थिएटरच्या इथंच भेटणार आहे. तो आणि त्याची फॅमिली पण आहे, मम्मी पप्पा पण येणार आहे बघायला. सो मी इकडनं आता पहिलं बोललो इंट्रो वगैरे करून घेतो आणि मग जाऊन तिकडे डायरेक्ट जातो आणि भेटतो तुम्हाला. तिकीट वगैरे पण काढायचे, आपण तिकीट वगैरे तिकडे गेल्यावरच काढूया. आणि व्हिडिओ कसा वाटतं आपल्या गणेश आठवेचे ब्लॉगचे, हा व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगलाच होणार आहे, पूर्ण बघा. सो चला, जास्त उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या. सो फायनली मी आलो आहे थिएटरच्या इथे आणि पाठी तुम्ही पाहू शकता राजहंस सिनेमा. आणि पाठी ही आहे गर्दी तिकीट काढण्यासाठी. सो आता तुम्हाला ज्या फ्रेंडची ओळख करून देतो, त्याची फॅमिली पण आलेली आहे. अशा मित्राची मगाशी तुम्हाला बोललो ना, राहुल गुरव मला डायरेक्ट थिएटरच्या इथे भेटणार आहे. सो तो आपल्याला आलेला आहे भेटायला. राहुल आणि मम्मी पप्पा आलेले आहेत. अशा प्रकारे हा मोठा टॉवर आहे आणि इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल राजहंस सिनेमा आणि विजय सेल्स आहे खाली आणि समोरच कॉर्नरला राजहंस सिनेमा हे तिकीट काउंटर आहे. आता आपण राईट साईडनं आतमध्ये जाणार आहोत आणि तिकडे साईडला लिफ्ट पण आहे. मग लिफ्टवरून डायरेक्ट 3rd फ्लोअरला जाणार आहोत. तर चला, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हा आहे मित्रांनो आतमधला असा नजारा. आणि या ठिकाणी स्नॅक्स फूड वगैरे भेटतात आणि त्याची प्राईज वगैरे तुम्हाला नंतर सांगेल मी. ही बघा, 1 नंबर स्क्रीन त्या साईडला आहे आणि 2 नंबर बाजूला आहे, समोरच आहे. आणि ह्या स्क्रीनमध्ये जायचं आपल्याला मूवी पाहायला. तर चला, आता आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊ. ही आहे आपली शीट.
फायनली मित्रांनो ही आहे तिकीट आपली 180 रुपये अशी तिकीट आहे 4चा शो आहे. तर बघा मित्रांनो पाहू शकता मस्त सीट पण भेटलेली आहे. समोर स्क्रीन दिली आहे मोठी. वेलकम टू राजहंस सिनेमा एन्जॉय द मूवी. सो मित्रांनो आता थोड्याच वेळात मूवी चालू होईल. सो मूवी आता तुम्हाला दाखवू नाही शकत. तर डायरेक्ट आता मी मूवीच्या इंटरव्ह्यू नंतर भेटतो. hour later. इंटरव्हलला आता बाहेर आलो थोडा आणि आता स्नॅक्सचं वगैरे तुम्हाला दाखवतो कसं काय रेट आहे वगैरे इकडचा. हा आहे स्नॅक्सचा रेट वगैरे असं. समोर वॉशरूम आहे. सो आता आपण काय घेणार नाही आहे कारण की आपण ऑलरेडी घरातून जेवून आलो आहे पोटभरून वगैरे. त्यामुळे मी काही खात नाही आता इकडे. आणि स्वतः डायरेक्ट जातो. आता मूवी पण स्टार्ट होईल. आता इंटरव्ह्यू झालेला बराच वेळ झाला. आता मूवी स्टार्ट होईल थोड्या वेळात. सो आता आपण डायरेक्ट जाऊया आपल्या 2 नंबर थिएटरला. 2 hours later. सो फायनली मित्रांनो आता शो वगैरे सुटलेला आहे. पिक्चर वगैरे पण संपलेलं आहे. पॉईंट आहे आता बाहेर चाललो आहे. एक्झिट पॉईंट बनणं लिफ्टमधून खाली जायचं मस्तपैकी. Much later. सो मित्रांनो फायनली आता आम्ही मूवी वगैरे पण बघितला आणि तुम्हाला सगळा थिएटर वगैरे दाखवला कसा होता हा राजहंस सिनेमा थिएटर वगैरे. 3rd फ्लोअरला गेलेलो आम्ही आणि तिकडनं तुम्हाला मस्त आतमधले जो इंटरेस्ट होता पर आतमधले तुम्हाला सगळं काय तुम्हाला वगैरे दाखवले. परत जो इंटरव्हल नंतर जो आतमधला लॉबी वगैरे होती ती दाखवली तुम्हाला. फायनली हा मल्टिप्लेक्स तुम्हाला कसा वाटला. आणि खूप छान होता आणि खास करून घाटकोपरच्या लोकांसाठी बनवला होता हा मी ब्लॉग. कारण की कसं लोकांना लांब म्हणजे थिएटर खूप लांब असतात ना. म्हणजे इकडनं बघायला गेलं तर आता समजा RCT तिकडं म्हणजे काही लोकांना परवडत नाही आणि आयनॉक्स वगैरे स्टेशनला जायला लागतं. मग हा खास करून LBS ज्या मार्गावर राहतात लोक जवळपास त्यांच्यासाठी हा ब्लॉग होता. सो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आजचा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा आपण अशाच ब्लॉगमध्ये भेटतो. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. गणपती बाप्पा मोरया. सो माझ्याबरोबर राहुल पण होता. राहुलला कसा वाटला आजचा मूवी कारण की खास राहुलसाठी मी हा ब्लॉग बनवला आहे. राहुल मला बोलला की थिएटरचा ब्लॉग बनव. सो राहुल कसा वाटतो तुला काय वाटला मूवी कसा वाटला तुला बघून वगैरे. कारण मी तर मूवी आहे ना 29 तारखेला बघितला होता खास तुझ्यासाठी परत एकदा बघायला आलो. तर तू काय बोलशील तुला कसा वाटला मूवी. हा मूवी खूप छान आहे. सगळ्यांनी पाहावा. चांगला मूवी आहे. बस ती राहुलनी बघितला. तर चला आता मग मित्रांनो इथपर्यंत रजा घेतो. पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.